नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 या खास रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे केदारनाथचे निर्माण कार्य. तर केदारनाथ मंदिराचं निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात, अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्यांपर्यंत. पण मला त्यात जायचं नाही. केदारनाथ मंदिर साधारणतः 8व्या शतकात बांधलं गेलं असावं असं आजचं विज्ञान सांगतं. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीत कमी 1200 वर्ष तरी अस्तित्वात आहे. केदारनाथ जिकडे आहे तो हिमालय पर्वताचा भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आजच्या 21व्या शतकात देखील आहे. एका बाजूला 22,000 फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला 21,600 फूट उंचीचं करचकुंड, तर तिसऱ्या बाजूला 22,700 फूट उंचीचे भरतकुंड. अशा 3 पर्वतांतून वाहणाऱ्या 5 नद्या म्हणजेच मंदाकिनी, मधुगंगा, चिरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी यातील काही नद्या या पुराणात देखील नमूद केल्या जातात. मात्र ह्या संपूर्ण क्षेत्रात मंदाकिनी नदीचंच राज्य आहे. थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणारं पाणी, अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती प्रचंड अभ्यास केला असेल. केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आहे, आज उभा आहे, तिकडेच आज देखील आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कसं केलं गेलं असावं? त्याशिवाय 100 ते 200 नाही तर तब्बल 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं केलं असेल, हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण 10व्या शतकात होतं, तर पृथ्वीवरच्या एका छोट्या आईस एज कालखंडात हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधलाय. साधारणतः 1300 ते 1700 ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती आणि हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात संपूर्णतः गाडलं गेलं असावं. आणि त्याची शहानिशा करण्यासाठी वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी म्हणजेच डेहराडूनने केदारनाथ मंदिराच्या दगडांवर लिग्नोमॅटिक डेटिंग ही टेस्ट केली होती. लिग्नोमॅटिक डेटिंग टेस्ट ही टेस्ट दगडांचं आयुष्य समजण्यासाठी केली जाते. या टेस्टमध्ये असं स्पष्ट दिसून येतं की साधारणतः 14व्या शतकापासून ते 17व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होतं. तरी सुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही. 2013 साली केदारनाथ येथे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असेलच. या काळात इकडे सरासरीपेक्षा 365% जास्त पाऊस झाला होता. त्यानंतर झालेल्या प्रलयात तब्बल 5748 लोकांचा जीव गेला. 4200 गावांचं नुकसान झालं. तब्बल 1,10,000 पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायुसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयात केदारनाथ मंदिराचं संपूर्ण रचनेला थोडाही धक्का लागला नाही. आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मते ह्या प्रलयानंतर सुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरचं ऑडिट केल्यावर 99% मंदिर आजही पूर्णतः सुरक्षित आहे. IIT मद्रासने मंदिरावर NDT टेस्टिंग करून बांधकामाला 2013चा प्रलय आला तेव्हा किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती काय याचा अभ्यास केला. त्यांनी देखील हे मंदिर आजही पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला. 2 वेगवेगळ्या प्रतितयश संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर नसतंच पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात. तर तब्बल 1200 वर्षांनंतर जिकडे त्या भागातलं सगळं वाहून जातं, एकही वस्तू उभी राहत नाही, तिकडे हे मंदिर आजही दिमाखात उभं आहे. आणि नुसतंच उभं नाही तर अगदी मजबूत देखील आहे. ज्या जागेची निवड केली गेली आहे, ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली, त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात देखील अगदी दिमाखात उभं राहू शकले असं आजचं विज्ञान देखील सांगतं. हे मंदिर उभारताना उत्तर दक्षिण असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिरे ही पूर्व पश्चिम अशी असताना केदारनाथ मात्र दक्षिणोत्तर बांधलं गेलं आहे. यातील जाणकारांच्या मते जर मंदिर पूर्व पश्चिम असं बांधलं तर मंदिर केव्हाच नष्ट झालं असतं.
निदान 2013च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालं असतं, पण मुख्यतः याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलंय. दुसरी गोष्ट म्हणजे यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. त्यामुळेच वातावरणातील फरक तसेच तब्बल 400 वर्ष बर्फाखाली राहिल्यावर देखील याच्या प्रॉपर्टीजमध्ये फरक झालेला नाही. त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात देखील आपली मजबूती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतंही सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकांतात गोवले आहे. त्यामुळे तापमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडांच्या जॉईंट्सवर न होता मंदिरात मजबूती आज देखील अभेद्य आहे. 2013च्या वेळी एक मोठा दगड पाठीमागच्या घळईमधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार विभागली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने आलेल्या पाण्याने सगळं काही आपल्यासोबत वाहून नेलं. पण मंदिर आणि मंदिरात शरण घेतलेले लोक सुरक्षित राहिले, ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायुदलाने एअरलिफ्ट केलं होतं. आणि श्रद्धेवर विश्वास ठेवावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल किमान 1200 वर्ष आपली संस्कृती मजबूती टिकवून ठेवणारं मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच्या बांधकामात मटेरियल अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला असावा यात शंकाच नाही. टायटॅनिक बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांनी NDT टेस्टिंग आणि तापमान कसं सगळ्यावर पाणी फिरवू शकतं हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार किमान 1200 वर्षांपूर्वीच केला गेला होता. केदारनाथ त्याचं ज्वलंत उदाहरण नाही का? काही महिने पावसात, काही महिने बर्फात, तर शेकडो वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून ऊन, वारा, पाऊस यांना पुरून उरत समुद्र सपाटीपासून 3969 मीटरवर 85 फूट उंच, 187 फूट लांबीचं, 80 मीटर लांबीचं मंदिर उभारताना त्याला तब्बल 12 फुटाची जाड भिंत आणि 6 फुटाचं उंच प्लॅटफॉर्मची मजबूती देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल याचा विचार केला तरी आपण स्तिमित होतो. आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने 12 ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचीवर असा मान मिळवणाऱ्या केदारनाथ मंदिराच्या वैज्ञानिक बांधणीमुळे मी नतमस्तक आहे. तर आजच्या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7.